वृषभ राशीच्या लोकांनो, 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडण्याची शक्यता आहे की आत्तापर्यंत तुम्ही ज्यांना अगदी जवळचे समजत होतात त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलू शकतो. कारण पुढचा काळ फक्त साधा काळ नाही, या काळामध्ये काही लपलेल्या गोष्टी समोर येण्याचे संकेत आहेत. काही लोकांचे खरे चेहरे उघड होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टीकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत होतात त्याच गोष्टींकडे आता तुमचे लक्ष जाणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सुरुवातीला जी गोष्ट छोटी वाटेल तीच पुढे मोठा धक्का देऊ शकते. आणि हो, तुमच्या मनामध्ये सध्या एखाद्या व्यक्तीबद्दल संशय असेल, एखाद्या नात्याबद्दल प्रश्न असेल किंवा पैशांशी संबंधित एखादी चिंता सतावत असेल तर आजचे हे संकेत तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर मग सुरुवात करूया वृषभ राशीच्या त्या काळाची ज्याची चाहूल 16 ऑगस्ट नंतर लागणार आहे. वृषभ राशी म्हणजे स्थिरता, संयम आणि आपल्या माणसांसाठी शेवटपर्यंत उभे राहण्याची वृत्ती. पण तुमची हीच चांगुलपणाची बाजू काही लोकांनी तुमच्या विरोधात वापरली असेल, असे संकेत या काळात जाणवू शकतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला, त्या व्यक्तीला मदत केली, त्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहिलात, पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले? काही वेळा दुर्लक्ष, काही वेळा गैरसमज आणि काही वेळा तुमच्या चांगुलपणाचाच फायदा. पण आता परिस्थिती बदलू शकते, कारण 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आसपास घडणाऱ्या काही घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तो खरंच आपला आहे का, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. आणि याच ठिकाणी पहिला मोठा संकेत सुरू होतो. तुमच्या घरामध्ये किंवा जवळच्या नात्यांमध्ये एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. पूर्वी दडपून ठेवलेल्या गोष्टी अचानक बाहेर येऊ शकते. एखाद्याने सांगितलेले एक वाक्य, आलेला फोन, एखादा मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीचे बदललेले वागणे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. वृषभ राशीच्या लोकांनो, इथे घाईने कोणावरही आरोप करू नका, कारण दिसतंय ते पूर्ण सत्य असेलच असं नाही. पण त्याचवेळी तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक संकेताकडे दुर्लक्षही करू नका, कारण या काळात तुमची निरीक्षण शक्ती वाढलेली असेल. काही लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष द्याल आणि तिथेच तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवू शकतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पैसे आणि व्यवहार. वृषभ राशीच्या लोकांसाठी 16 ऑगस्ट नंतर आर्थिक बाबतीत सावधपणे निर्णय घेण्याचा काळ आहे. कोणालाही मोठी रक्कम विश्वासावर देण्यापूर्वी विचार करा. कागदपत्रे न वाचता सही करू नका. ऑनलाईन व्यवहार करताना घाई करू नका. आणि विशेषतः आत्ता पैसे द्या आणि नंतर सगळं सांगतो अशा प्रकारच्या बोलण्यापासून सावध राहा. कारण काही वेळा मोठा धोका मोठ्या आवाजात येत नाही, तो अगदी छोट्या चुकीच्या निर्णयातून सुरू होतो. आणि वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी या काळातील सर्वात मोठा मंत्र आहे भावना वेगळ्या आणि निर्णय वेगळा. तुम्ही कोणावर प्रेम करता म्हणून त्याच्यावर आर्थिक बाबतीतही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. आता पुढे एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या डोळ्यांसमोर एखाद्या व्यक्तीची खरी बाजू आणेल. ही घटना कदाचित घरातील एखाद्या चर्चेशी संबंधित असेल, कदाचित पैशाशी किंवा कदाचित जुन्या गैरसमजाशी. पण तिच्यानंतर तुमच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होईल, आता पूर्वीसारखं सगळं राहणार नाही. काही वृषभ राशीच्या लोकांच्या बाबतीत एखादा नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतो. तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. तुमच्याबद्दल इतरांना काहीतरी सांगितले जाऊ शकते आणि कदाचित तुम्हाला ही गोष्ट उशिरा कळेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अफवेला उत्तर देण्याची गरज नसते. कधीकधी शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. आता प्रेम आणि वैवाहिक जीवनाकडे वळूयात. ज्या वृषभ राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये आधीपासूनच काही गैरसमज आहेत, त्यांच्या आयुष्यात 16 ऑगस्ट नंतर एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. मनात साठलेल्या गोष्टी बाहेर पडू शकतात. काही लोक रडतील, काही लोक रागावतील आणि काही जण शांत बसून सगळं ऐकतील. पण या चर्चेमुळे सत्य समोर येण्याची शक्यता देखील आहे. एखाद्या नात्यात खोटेपणा असेल तर तो जास्त काळ लपून राहणार नाही. आणि एखादं नातं मनापासून खरं असेल तर कठीण संभाषणानंतरही ते आणखीन मजबूत होऊ शकतं. म्हणून वृषभ राशीच्या लोकांनो, लगेच नातं तोडण्याचा निर्णय घेऊ नका. आधी सत्य समजून घ्या. आता येतो तो भाग ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल, तो म्हणजे मोठा बदल. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एखादी जुनी अडचण पुन्हा समोर येऊ शकते. पण यावेळी तुम्ही पूर्वीसारखे कमजोर राहणार नाही. तुम्ही परिस्थितीला सामोरे जाल.
तुमच्या बाजूने एखादी व्यक्ती उभी राहू शकते. एखादी जुनी माहिती तुमच्या उपयोगी पडू शकते किंवा एखाद्या व्यक्तीचे खरे वर्तन तुमच्यासमोर उघड होऊ शकते. आणि याच क्षणी तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर जाणे हे नुकसान नसून संरक्षण होते. वृषभ राशीच्या लोकांनो, कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला गमावल्यावर दुःखी होतो, पण नंतर लक्षात येते की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहिली असती तर आपण किती मोठ्या संकटात अडकलो असतो. म्हणून पुढचा काळ काही नाती दूर करू शकतो, पण त्यामागे तुमच्यासाठी एखादा मोठा धडाही असू शकतो. आता घरातील वातावरणाबद्दल बोलूया. काही दिवस तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. एखाद्या छोट्या विषयावरून मोठा वाद होऊ शकतो. तू मला आधी का सांगितलं नाहीस किंवा माझ्यापासून ही गोष्ट का लपवली, अशी वाक्य ऐकायला मिळू शकतात. आणि जर अशी वेळ आली तर आवाज काढण्यापेक्षा शांत राहा, कारण त्या क्षणी तुमच्याकडून बोललेले एक चुकीचे वाक्य पुढे मोठा गैरसमज निर्माण करू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध तलवारीने लढायचे नसते. काही युद्धे शांततेत जिंकायची असतात. आता करिअर आणि कामाच्या क्षेत्राकडे वळूयात. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी वरिष्ठ व्यक्तींचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते किंवा तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी त्रासदायक वाटेल, पण पुढे त्यातूनच तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते. काही जणांना नवीन काम, नवीन संपर्क किंवा नवीन ठिकाणी जाण्याची संधीही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र भागीदारी, मोठे व्यवहार आणि उधारीच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी, कारण व्यवहारात भावना मिसळल्या की अडचणी निर्माण होतात. आता एक अतिशय महत्त्वाचा संकेत आहे. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्तीही असू शकते जी तुमच्याशी गोड बोलते, तुमचे कौतुक करते, पण तुमच्या यशाने मनापासून आनंदी नसते. हा संकेत प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लागू असेलच असे नाही, त्यामुळे कोणावरही संशयही घेऊ नका. पण पुढच्या काळात कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त तुमच्या जवळ असल्याचे दाखवत आहे हे ओळखण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या एखाद्या यशाची बातमी ऐकून एखाद्याची प्रतिक्रिया तुम्हाला खूप काही सांगून जाईल. तुम्ही शांतपणे निरीक्षण करा. उत्तर देण्याची घाई करू नका, कारण सत्याला स्वतःचा आवाज असतो. आता ज्यांची खूप दिवसांपासून एखादी इच्छा पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. 16 ऑगस्टनंतर काही वृषभ राशीच्या लोकांना थांबलेली कामं पुढे सरकताना दिसू शकते. कागदपत्रांचे काम, पैशांची अडचण, नोकरी संबंधी निर्णय, घराशी संबंधित विषय किंवा एखादी जुनी योजना पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. भीतीमुळे थांबू नका, कारण या काळात भीती तुमचा सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. आता अचानक येणाऱ्या बातमीबद्दल बोलूयात. काही वृषभ राशीच्या लोकांना अनपेक्षित फोन किंवा मेसेज मिळू शकतो. ही बातमी सुरुवातीला धक्कादायक वाटू शकते, पण काही वेळांनी तुम्हाला जाणवेल की त्या बातमीमुळेच एखाद्या गोष्टीचे सत्य समोर आले. म्हणून बातमी ऐकताच निष्कर्ष काढू नका. आधी संपूर्ण माहिती घ्या. आता कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीतही काळजी घ्या. त्यांच्याशी शांतपणे बोला, त्यांच्या गरजा समजून घ्या, कारण पुढचा काळ कुटुंबातील जुन्या आठवणी आणि भावनिक विषय पुन्हा समोर आणू शकतो. काही वृषभ राशीच्या लोकांना एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते. एखाद्या जुन्या नात्याचा मेसेज येऊ शकतो. भूतकाळातील व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते, पण इथेच सावध राहायचे आहे. भूतकाळात दार ठोठावतो म्हणून दार उघडणे आवश्यक नसते. आधी विचार करा, ती व्यक्ती बदलली आहे का की फक्त परिस्थिती बदलली आहे. आता आरोग्याबद्दल एक साधासा संकेत आहे. स्वतःच्या झोपेकडे, आहाराकडे आणि मानसिक ताणाकडे लक्ष द्या. सतत विचार, चिंता करत राहू नका. शरीराला विश्रांती द्या, कारण मोठ्या बदलाच्या काळात मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. आता या संपूर्ण राशी भविष्याचा सर्वात गूढ भाग आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. एखादे नाते बदलू शकते, एखादी मैत्री संपुष्टात येऊ शकते, एखादे काम थांबू शकते, पण त्याच वेळी नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकते. म्हणून जे निघून जात आहे त्याला घट्ट पकडून ठेवू नका. काही वेळा नियती आपल्याकडून एखादी गोष्ट घेते, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट देण्यासाठी जागा तयार करायची असते. वृषभ राशीच्या मंडळींनो, 16 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यात सगळं संपलं असं वाटणारा एखादा क्षण येऊ शकतो, पण त्याच क्षणानंतर परिस्थिती बदलण्यास सुरुवातही होऊ शकते. म्हणून संकट आलं तर घाबरू नका. लोक बोलेल तर अस्वस्थ होऊ नका. कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचे बोलले तर प्रत्येक गोष्टीला उत्तरही देऊ नका. तुमची कृतीच तुमच्या वतीने बोलू द्या. आणि जर खरंच
तुमच्यावर अन्याय झाला असेल तर योग्य मार्गाने, पुराव्यासह आणि शांतपणे त्याचा सामना करा. आता पैशांबद्दल पुन्हा एकदा सांगते. अचानक आलेल्या फायद्याच्या आश्वासनांपासून सावध राहा. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण राशी भविष्य संकेत देऊ शकतं, पण तुमच्या पैशांचा अंतिम निर्णय नेहमी विचारपूर्वकच घ्या. आता शेवटच्या काही संकेतांकडे लक्ष द्या. पहिला, अचानक आलेली बातमी. दुसरा, एखाद्या जवळच्या व्यक्तीने बदललेले वागणे. तिसरा, पैशांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय. चौथा, घरात होणारी गंभीर चर्चा. आणि पाचवा, जुने प्रकरण पुन्हा समोर येणे. हे संकेत तुमच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात येतील हे प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार वेगळे असू शकते. पण या काळात एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. घाबरून निर्णय घेऊ नका. आता तुमच्यासाठी शुभ काळाची दारेही उघडत आहेत. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले काम पुढे जाऊ शकते. नवीन संपर्क उपयोगी ठरू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील एक जुनी भीती कमी होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमची खरी ताकद तुमच्या संयमात आहे. लोक तुम्हाला शांत समजतात, पण तुमच्या शांततेमध्ये प्रचंड ताकद आहे. तुम्ही एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाहीत. आणि आता 16 ऑगस्ट नंतर हीच ताकद तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलासाठी उपयोगी पडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सध्या एखादे संकट असेल तर स्वतःला एकच प्रश्न विचारा. ही परिस्थिती मला तोडण्यासाठी आली आहे की मला मजबूत करण्यासाठी? कदाचित उत्तर तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण काळ पुढे गेल्यावर सत्य स्वतः समोर येईल. शेवटी एवढंच सांगायचं आहे की वृषभ राशीच्या लोकांनो, प्रत्येक हसणारा माणूस तुमचा मित्र नसतो आणि प्रत्येक कठोर बोलणारा माणूस तुमचा शत्रूही नसतो. लोकांना त्यांच्या कृतीने ओळखा, शब्दांनी नाही. तुमच्या आयुष्यात मोठे कांड घडणार आहे असे भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर पुढच्या काळात सावध, शांत आणि शहाणपणाने निर्णय घ्यावेत म्हणून हे संकेत लक्षात ठेवा. आणि जर खरोखरच तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल होणार असेल तर त्या बदलाला घाबरू नका. कारण काही बदल आपल्याला आपल्या जुन्या आयुष्यातून बाहेर काढून नवीन आयुष्याच्या दारापर्यंत घेऊन जातात. वृषभ राशीच्या मंडळींनो, 16 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी परीक्षा घेणारा असू शकतो, पण त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची संधीही देऊ शकतो. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नका, तुमच्या यशाने द्या. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांना विसरू नका आणि ज्यांनी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्यांच्याकडून धडा घ्या. पण मनामध्ये कायमचा राग ठेवू नका, कारण तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मन हलकं असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही सुद्धा वृषभ राशीचे असाल आणि हे संकेत तुमच्या परिस्थितीशी जुळत असतील तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि तुमच्या आयुष्यातील चांगल्या बदलासाठी सकारात्मक विचार ठेवा. हे आहे तुमच्यासाठी 16 ऑगस्ट नंतरचे वृषभ राशीचे संकेत. काही गोष्टी धक्का देतील, काही डोळे उघडतील, काही नाती तपासली जातील, पण शेवटी तुमच्यातला मजबूत वृषभ पुन्हा उभा राहील. जय महादेव. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूयात एका नव्या राशीच्या, नव्या संकेताच्या आणि नव्या रहस्यांच्या प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शांत राहा आणि कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी दोनदा विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. स्वामी महाराज तुमचं भलं करोत. धन्यवाद.